फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे कॅनॉलच्या पोटपाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून 3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। हिंगणगाव येथे कॅनॉलच्या सिमेंट पाईपमध्ये 3 मजूर अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नक्की प्रकार काय आहे पाहू सविस्तर बातमीच्या माध्यमातून। फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे कॅनॉलच्या पोटपाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून 3 मजुरांचा मृत्यू झाला। ही घटना दुपारी घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगणगाव हद्दीत खानविलकर फार्म जवळ हिंगणगाव आदरकी रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलच्या पोटपाण्यातून पाणी वाहून नेण्यासाठी सिमेंटची मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे। या पाईपमध्ये पाणी साचलं होतं, त्यामध्ये अडकून कंपनीत काम करणारे 3 मजूर बुडाले। या घटनेत ज्योतिर्मय भगीरथी नाईक वय 22, सतीन बिरंची नाईक वय 35 आणि श्रीराम जगाई हेवेसम वय 20 हे मूळचे ओडिसाचे राहणारे असून या ठिकाणी ते सध्या कामानिमित्त सुखवस्ती येथे वास्तव्यास होते। ते प्रीमियम चिक फीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मजुरीचे काम करत होते। या घटनेची माहिती श्याम बाळू भगत राहणार सुखवस्ती हिंगणगाव यांनी दिल्यानंतर लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची कार्यवाही केली। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलेली आहे। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।